नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, नुकत्याच काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुकाचे रणशिंग वाजणार आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा योजनांची कालच्या अधिवेशनामध्ये देखील घोषणा केली आहे। तसेच विधानसभा निवडणुका पाहता शेतकऱ्यांचे थकीत अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम, पीक विम्याचे उर्वरित अनुदान वाटप करण्यास देखील आता सुरुवात करण्यात आली आहे। शेत महत्त्वाचे म्हणजे यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील वितरित करण्यामध्ये येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे व या हप्त्याची तारीख देखील राज्य सरकारने आज जाहीर केली आहे। तर मग काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आणि किती तारखेला तुम्हाला चौथा हप्ता मिळेल, चला तर मग आजच्या या छोट्याशा परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यामध्ये येत आहेत। केंद्राच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे। ही केंद्रामधील मोदी सरकारची एक लोकप्रिय अशी योजना असून या योजनेअंतर्गत देशभरामधील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यामध्ये येत आहे। मात्र हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एकमुश्त मिळत नाहीत, तर 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत पैशांचे वितरण करण्यामध्ये येत आहे। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते मिळाले आहेत आणि येत्या काही दिवसांनी या योजनेचा 18वा हप्ता देखील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये येणार आहे। दुसरीकडे केंद्राच्या याच लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अशीच योजना सुरू करण्यामध्ये आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे या योजनेचे नाव आहे। ही योजना राज्यामध्ये शिंदे सरकारने सुरू केली आहे। या योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान याच योजनेप्रमाणे आहे। म्हणजे या योजनेसाठी राज्यामधील पात्र शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेप्रमाणे 6,000 रुपयांचे वितरण करण्यामध्ये येते। याचे वितरण देखील पीएम किसान योजनेप्रमाणे 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे करण्यामध्ये येत आहे। अर्थातच महाराष्ट्र राज्यामधील पीएम किसान योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपयांचे वितरण करण्यामध्ये येत असते। तसेच अलीकडे पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यामध्ये आले आहेत। तर दुसरीकडे अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेल्या नमो शेतकरी योजनेचे एकूण 3 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत। खरे तर जेव्हा पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झाला त्याच वेळेस नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येईल असे बोलले जात होते। मात्र तसे काही राज्य सरकारला शक्य झाले नाही, परंतु येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यामधील शिंदे फडणवीस पवार सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देणार असल्याची शक्यता आहे। शिंदे सरकार लवकरच या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करणार आहे। तर जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होणार असा दावा राज्यामधील काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून सध्या करण्यात येत आहे। तथापि या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत अशी माहिती समोर आली नाही। त्यामुळे या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळतो हे देखील आता विशेष पाहण्यासारखे असणार आहे। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।